जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, कोपावर बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. जन्मा येऊनिया देख हा संत जनाबाईंचा अतिशय गोड अभंग आहे. या अभंगामध्ये त्यांनी नामाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी सुद्धा नामासंबंधी एक सुंदर गोष्ट आपल्या शिष्यांना सांगितली. एका गावामध्ये एक साधू राहत होता. एक लोटा आणि एक पोथी याशिवाय इतर कुठलीही सामग्री त्या साधूजवळ नव्हती. त्या पोथीवर त्या साधूची खूप श्रद्धा होती आणि म्हणूनच तो साधू रोज त्या पोथीची पूजा करत असे. त्या पोथीला फुलं वाहत असे आणि उरलेला संपूर्ण वेळ नामस्मरणामध्ये घालवत असे. मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसा तो साधू ती पोथी उघडून बघायचा आणि पुन्हा पोथी बंद करून नामस्मरण करायचा. जशी त्या साधूची ओळख वाढली तशी एकदा त्याच्याकडून रामकृष्ण परमहंस यांनी ती पोथी मागितली. त्या साधूंची थोडीशी ओळख झाल्यानंतर रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना ती पोथी बघण्यासाठी मागितली. थोडेसे आढेवेढे घेतच साधूंनी ती पोथी दिली. पोथी उघडल्यानंतर त्यामध्ये केवळ 2च शब्द होते, ओम राम. संपूर्ण पोथीमध्ये हेच शब्द त्यांना बघायला मिळाले. हे काय असं विचारल्यानंतर त्या साधूंनी उत्तर दिलं की ईश्वर एक आहे आणि म्हणूनच नाम सुद्धा एकच आहे. मग 4 वेद, 6 शास्त्र किंवा 18 पुराणं हे वाचून तरी काय साध्य करायचंय? मला जे साध्य करायचं आहे ते या नामस्मरणामध्येच आहे. अशा पद्धतीने रामकृष्ण परमहंस यांनी नामस्मरणाचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं आहे. आपणही नामस्मरण करत राहूया आणि वळूया आपल्या आजच्या कीर्तनाकडे. आजचं कीर्तन सादर करत आहेत हरिभक्तीपरायण दुर्गाताई पगार. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा. 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 तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. हा सर्व सुखाचे आगर बापर देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. जय जय रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय राम.
कृष्ण हरी जय राम हरी जय राम जय राम जन्म येवो निया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक जन्म येवो निया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषवर्णित झाली सीमा शेषवर्णित झाली सीमा शेषवर्णित झाली सीमा ऐसा नामाचा महिमा शेषवर्णित झाली सीमा शेषवर्णित झाली सीमा शेषवर्णित झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी नाम याची जनी म्हणे नाम याची जनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय विठ्ठल 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 हरी जन्मा येवोनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास कृपा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल 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 जन्मा येवोनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग भगवंताचे अत्यंत लाडके भक्त योगियांची माऊली नामदेवरायांच्या निश्चिम भक्त जनाबाई यांचा 4 चरणांचा
भगवंताच्या नामाचा महिमा सांगणारा असा गोड अभंग तुम्हा श्रोते सज्जनांच्या मायबाप्पांच्या सेवेकरता आज या ठिकाणी घेतलाय. विठ्ठल 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 टाळी 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 विठ्ठल 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 टाळी टाळी वाजवायची हा. विठ्ठल विठ्ठल जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. जनाबाईचा अभंग सेवेसाठी घेतलाय सज्जनांनो. बघा, या अभंगाचा जर सरळ भावार्थ लक्षात घ्यायचा ठरला तर जनाबाई म्हणतात, कितीतरी जन्मांनंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालाय ना, मग असं करा ना, मग या देहाचं सार्थक करा. पण का हो जनाबाई, या देहाचं सार्थक होईल तरी कशाने? जनाबाई महाराज म्हणतात, त्या भगवंताच्या नामाने या देहाचं सार्थक होईल. पण का हो जनाबाई, भगवंताची तर अनेक नामे, मग आम्ही कोणतं घ्यायचं? अनंत रूपे अनंत वेशे दिखले म्यात्यासी बाप रखमा देव रखून बाणली कैसी, किंवा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे. तुम्ही कोणतंही नाम घ्या, तुमच्या देहाचं सार्थक होणार आहे. बघा, जशी एक स्त्री आहे, तिचा व्यवसाय आहे मासे धरणं, खेकडी धरणं, बाजारात नेऊन त्या विकणं, त्याच्यावरच तिचा प्रपंच चालवणं. पण मला सांगा, महिला मंडळ संसारातले सर्व दिवस सारखे नसतात. एक दिवस असा येतो का तिला धड मासेही सापडत नाही आणि खेकडी सापडत नाही. मग आता तिने काय करावं? ती दगडी रानात जाते. दगडी रानात काय असतं? झोपले का काय? झोपले नाही ना, ऐकताय ना, ऐका बरं का. दगडी रानात काय असतं? विंचू असतात. उचलला दगड काढला विंचू कटाक टोपल्यात, उचलला दगड काढला विंचू कटाक टोपल्यात. असं ती विंचवांनी टोपलं भरती आणि कुठे जाती? बाजारात जाती. आता मला एक गोष्ट सांगा, हिने जर बाजारामध्ये विंचू विकायला नेले तर हिला कोणी पुरस्कार देणार होतं का? काय वेडी बाई आहे, खुशाल विंचू विकायला आणले. पण बाजारामध्ये सर्व लोक सारखे नसतात. काही हुशार लोक असतात, शहानिशा करणारे असतात. एक हुशार मनुष्य होता, त्याने विचार केला, ज्या अर्थी ह्या बाईने हे विंचू बाजारात विकण्यासाठी आणले त्या अर्थी हे काहीतरी कामाचे असले पाहिजे. तो जातो आणि विचारतो, का हो बाई, या मोठ्या विंचवाची किंमत काय? बाई म्हणे, भाऊ फक्त 5 रुपये. म्हणे, या बारक्या विंचवाची किंमत काय? बाई म्हणे, भाऊ फक्त 5 रुपये. म्हणे, या मधल्या विंचवाची किंमत काय? बाई म्हणे, भाऊ फक्त 5 रुपये. आता घेणारा बाकी हुशार होता. तो म्हणे, का हो बाई, साईज बाकी लहान मोठी आणि किंमत तुम्ही एकच सांगतात. बाई म्हणे, भाऊ कोणताही घे, ठणका बाकी एकच. म्हणून तुम्ही भगवंताचं कोणतंही नाम घेतलं तरी तुमच्या देहाचं सार्थक होणार आहे. तिसऱ्या चरणात जनाबाई सांगतात की भगवंताच्या नामाच्या महिम्याचं वर्णन करता करता शेषाच्या 1 जीवाच्या 2 जीवा झाल्या. शेवटी भगवंताचं पलंग होऊन बसावं लागलं. आणि शेवटच्या चरणात जनाबाई सांगतात, तुम्हाला जर हा भवसागर तरून जायचं असेल तर त्या भगवंताच्या नामाशिवाय तुम्ही तो तारू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. ह्या झाल्या ठळक ठळक बातम्या. आता उरलेल्या वेळात थोडा हवामानाचा अंदाज घेऊ. विठ्ठल 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं उचित आहे. न्यायाने आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिराच्या 5व्या वर्धापना दिनानिमित्त माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आलेली आहे. सर्वांच्या एकत्रित दर्शनाचा मला लाभ मिळाला. आज आपण नामाचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. आता आपण अभंगात प्रवेश करणार आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जर या पूर्ण विश्वाचा विचार केला तर हे पूर्ण विश्व 3 प्रकारचं आहे. जरा खोलवर जाऊन सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का. त्यामध्ये 3 प्रकार पडतात: स्वर्ग, मृत्यू, पाताळ. अजून पुढे जाऊन सांगायचं झालं तर पाताळाचे 7 प्रकार पडतात आणि स्वर्गाचे 21 प्रकार पडतात. पण ज्यामध्ये प्रकारच पडत नाही त्याला मृत्यूलोक असं म्हणतात. आणि याच मृत्यूलोकामध्ये ऊर्ध्वगमन आहे. स्वर्गामध्ये ऊर्ध्वगमन नाही,
पाताळातही ऊर्ध्वगमन नाही, याच मृत्यूलोकामध्ये ऊर्ध्वगमन आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याचे वर्णन करताय. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. याच मृत्यूलोकामध्ये मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर जन्म मरणाचा बाध करून मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. स्वर्ग ही भोगभूमी आहे, स्वर्गामध्ये भोग आहेत. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. अमृताची कोठारे, महासिद्धीची भांडारे, येर बिघेरे कामधेनूची. स्वर्गामध्ये उत्तम प्रकारचे भोग आहे, पण तरीही तिथे राहणाऱ्याला शांती नाही. पाताळाचा जर विचार केला तर तिथे भजन करता येत नाही. लोह, लोष्ट, तरु, पाषाण हे पाताळ योनी असल्यामुळे त्या ठिकाणी भजन करू शकत नाही. म्हणून स्वर्गापेक्षा पाताळापेक्षा आपला हा मृत्यू लोक श्रेष्ठ आहे. याचं वर्णन नाथ महाराज भागवतात करतात. म्हणते मृत्यूलोक भाग्याचा. यात अजून जर तुम्हाला खोलवर सांगायचं झालंच तर या मृत्यूलोकामध्ये एकूण 7 खंड आहेत. किती? 7 खंड आहेत. झोपले का काय? 7 खंड आहेत. या 7 खंडांमध्ये आपला आशिया खंड आहे. या आशिया खंडांमध्ये भारत हा उत्तम प्रकारचा देश आहे असं नाथ महाराज म्हणतात. या भारतामध्ये जन्म मिळवण्याकरिता जन्मोजन्मांची पुण्याई लागते. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलंय भरतखंड नरदेह प्राप्ती आणि हे तो परमभाग्याची संपत्ती. जन्मोजन्मांची पुण्याई लागते. कशी? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कारण याच मृत्यूलोकामध्ये ज्या ज्या वेळेला भगवंताने सगुण अवतार धारण केले ते याच ठिकाणी केले. अमेरिकेत केले का? आफ्रिकेत केले का? दुसरे कुठे केले का? नाही. याच भारतामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर या भारतामध्ये एकूण 29 राज्य आहेत. या 29 राज्यांमध्ये आपला महाराष्ट्र हे उत्तम प्रकारचं राज्य आहे. याचं प्रमाण सांगते. या ठिकाणच्या नद्या पवित्र आहेत, तीर्थ पवित्र आहेत, क्षेत्र पवित्र आहेत. याच महाराष्ट्रामध्ये मातेच्या अंतकरणावरती प्रेम करणारी माणसं आहेत. धार्मिक सामाजिक कार्य करणारी माणसं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. म्हणून आपला महाराष्ट्र हा श्रेष्ठ आहे. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. त्या गंगेचे नुसते नाव जरी घेतले तरी आपले सगळे पाप धुतले जातात. इथले दुसरे तीर्थ असे आहे की ज्या तीर्थाला नुसतं डोळ्याने पाहिलं तरी काय होतं? सर्व तीर्थांचं दर्शन होतं. कोणतं तीर्थ येते? अवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. इथलं अजून एक दुसरं तीर्थ असं आहे की ज्या तीर्थामध्ये स्नान केले कितीही पापी जीव असला तरी तो कैलासाला जातो. ते कोणतं? कुशावर्ता करिता स्नान आणि तया कैलासी राहणं. इथले डोंगर पवित्र आहेत. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. याही पुढे जाऊन सांगू का? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगद्गुरु तुकोबाराय याच महाराष्ट्रातले, निळोबाराय याच महाराष्ट्रातल्या, जनाबाई याच महाराष्ट्रातल्या, बहिणाबाई याच महाराष्ट्रातल्या, आधी करून सर्व संत याच महाराष्ट्रातले आहे. याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरसारखं क्षेत्र आहे, चंद्रभागासारखं तीर्थ आहे, पुंडलिकासारखा संत आहे, वारकऱ्यासारखा पंथ आहे आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र येतो या जगाच्या पाठीवर कुठेच नाही. म्हणून आपला हा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. ज्या ज्या वेळा पांडुरंग परमात्माने संतांची कामे केली ती याच महाराष्ट्रामध्ये केली. जास्त लांब जम सांगत नाही बरं का तुम्हाला. आज आपण ज्यांचा सेवेकरिता घेतलेला अभंग आहे, नामदेवरायांच्या दास्य काम करणाऱ्या त्या जनाबाई, तिला नामदेवरायांच्या घरची सर्व कामे करायला लागायची बरं का. धुणे, भांडी घासणे, झाडलोट करणे, यातून तिला स्वतःची व्यवस्था करायला कधी वेळच मिळाला नाही. पण पांडुरंग परमात्माचे निश्चिम भक्त नामदेवरायांची सेवा करत असल्यामुळे हा जगदानी परमात्मा त्या जनाबाईंना सर्व कामे करू लागायचा. जनाबाई जर शेण गोळा करायला गेल्या तर देवाने काय करावं? जनी जाय शेणासी आणि उभा आहे तिच्या पाठी. जनाबाईने जर गौऱ्याचे गाठोडे बांधले तर पांडुरंग परमात्माने काय करावं? मोठ उचलून डोईवर घेई आणि मागे चाले जनाबाई. एवढा अधिकार होता त्या जनाबाईंचा. आणि त्या जनाबाई आपल्याला या नरदेहाचं महत्त्व सांगताय. जनाबाई पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या. कधी उठायच्या?
ब्रह्ममुहूर्तावरती थांबा एक मिनटं. पहिले मला एक गोष्ट सांगा, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? सकाळी 8 वाजेची वेळ म्हणजे? आता तुमची तर 8च वाजता होती, तर मी काय करणार आहे त्याला? पण त्या जनाबाई पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या आणि जात्यावरती दळायला बसायच्या. जात्यावरती दळायला बसल्यानंतर सुंदरशी भगवंताच्या अनुवाद गायचा आणि मग तो जगदानी परमात्मा यायचा आणि जनाबाईला दळण दळू लागायच्या. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. आताच्या माझ्या जनाबाईचा जर विचार करायचा झाला तर आताची माझी जनाबाई काही पाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठणार? तर मी काहीच केलं नाही, तुम्हीच नाही म्हणता, त्याला मी काय करू? आता विचार केला तर आमचा ब्रह्ममुहूर्त सकाळी 8 वाजता होतो. काय करता ताई? उशीर होतो झोपायला म्हणून सकाळी उशिरा उठतो. आमचा काही दोष आहे का? मग माझा आहे काय? पण समजा आत्ताची जनाबाई जर पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठलीच, समजा म्हटलं बरं का, आणि जात्यावरती दळायला बसलीच, तर मला सांगा ती भगवंताचे अनुवाद म्हणणार आहे का? अगोदरच नाही म्हणता का हो? नाही नाही, हुशार आहे तुम्ही. अजिबात म्हणणार नाही. ती काय करणार आहे? आपल्या माहेरचं गुणगान गाणार आहे. बरोबर आहे ना? आता किती हसू आलं बघा. बाई 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 बाई, लई गोड हसू येतं ग. भाऊ जरी मजुरी करत असला तरी आपल्या गाण्यातून त्याला मोठमोठ्या पदव्या देणार आहे. कशा ऐकायच्या आहे का तुम्हाला त्या? ऐका बरं का, तुम्हाला सांगते. एक बाई अशीच पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती जात्याला दळायला बसली. आता आम्हाला वाटलं महाराष्ट्राची संस्कृती आहे, फार आनंद झाला, कारण आता गिरणी आली. तिच्या घरी त्या दिवशी पाहुणे येणार होते. पाहुणे येणार असल्यामुळे तिला 14 माणसांचं दळण दळायचं होतं आणि तिच्या घरातल्या गिरणीची पिन झाली खराब आणि शेजारची ची झाली. समजा म्हटलं बरं का, मी उदाहरण सांगते तुम्हाला. आणि ती बसली जात्यावर आणि तिने काढले ना स्वर. ती म्हणत होती, आकाशामध्ये फिरत होतं हेलिकॉप्टर. ती असं म्हणत होती, मी नाही. आकाशामध्ये फिरत होतं हेलिकॉप्टर अन भाऊ माझा नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर. तुम्ही काहीच नाही करायचं, तुम्ही फक्त घुरघुर करायचं. हां, घुरघुर करा. कसं घुर? तुम्ही पण काय करायचं, फक्त गुर नाही करायचं ना, असं हात करायचं आणि काय करायचं, फक्त गुरगुर. जातं कसं असतं? असंच असतं. असं धरून कसं करायचं? असं, ते तर माहिती ना. हां, मग फक्त घुरघुर करायचं बरं का. ही झाली तिची पहिली ओवी. नंतर तिला काही राहवनाच, परत ती म्हणायला लागली, आकाशामध्ये फिरत होतं हेलिकॉप्टर. परत म्हणली का? तुम्ही होते का ऐकायला? नवी नवी सायकल तिला रुपयाच्या तारा अन दिल्लीमध्ये भाऊ माझा त्याला गव्हर्नर घालतोय वारा. म्हणा ना घुरघुर तर म्हणा आता. एवढ्यावर काही तिचं मन समाधान झालं नाही. तिला आठवलं, माझ्या भावानी मला भाऊबीजेला काही पैठणी घेतली नाही. तिला रागच आला, हे सगळं सोडलं. म्हणायला लागली, मोहाच्या झाडाखाली, मोहाच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी. कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. म्हणा ना घुरघुर म्हणा. ही माझी आत्ताची जनाबाई आहे. पण ताई, आम्ही तरी काय करू? पूर्वी कोंबडे अडवायचे, वासुदेव यायचे, पांगोळ यायचे, दारावर छान गोड गीत म्हणायचे, मग आम्ही उठायचो, सुपातून वाण द्यायचो. मग आता काही कोंबडे आरवत? माझ्याकडे काय पाहता, खाणारा नठुले का? कोंबडे आरवत नाही. पूर्वी कोण यायचं? वासुदेव यायचे. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेव आला हो वासुदेवाला, वासुदेव आला हो वासुदेवाला. हे सकाळच्या पारी हरिनाम बोला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला,
वासुदेव आला हो वासुदेव आला 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 वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला. मग आता वासुदेव येत नाही, पांगुड येत नाही, मग कोण येतं उठवायला? कोण येतं? तुमच्याकडे येतं का माहीत नाही, आमच्याकडे येतं बरं का. ए पावाले, त्याच्यात आमच्या महिला मंडळ इतक्या हुशार आहे का नाही, इतक्या हुशार आहे, इतक्या हुशार आहे. त्या लगेच म्हणतात पाववाल्याने दिली आरोळी मला ग बाई जाग आली चहात पाव मी खाते नवऱ्याला झोपून ठेवीते. ही माझी आत्ताची जनाबाई आहे. पण त्या जनाबाई त्यांचा एवढा अधिकार होता की भगवंताला इसनायला पाणी आणायला सांगावं, ए देवा मला इसनायला पाणी नाही, पाणी आण. देवाने जनाबाईंची मस्करी करावी, गार पाणी आणून द्यायच्याऐवजी अत्यंत कडक असं पाणी आणून ओतावं, एवढा अधिकार होता त्या जनाबाईंचा. तुम्ही आपल्या पतिदेवाला सांगून पहा बरं. नाही, पावड्याचा दांडा उलटा केला मग दुर्गाताईला येऊन सांगा. पण तो जगदानी परमात्मा जनाबाईंची सर्व कामे करायचा. अगदी ईसानाईला पाणी आणून द्यावं, अत्यंत गरम पाणी आणून ओतावं, जनाबाईंची मस्करी करावी. जनाबाईंनी अंगावरती गरम पाणी घ्यावं. चटके बसले, वेदना झाल्या. मग मात्र त्या जनाबाईंना राग आला आणि त्या जनाबाईंनी देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. एवढा अधिकार होता त्या जनाबाईंचा. आणि त्या जनाबाई आपल्याला या नरदेहाचं महत्त्व सांगताय. मनुष्य किती दिवस जगला याला महत्त्व नाही, परंतु मायबाप त्याने जगून काय केलं याला महत्त्व आहे. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले याला महत्त्व नाही, पण त्यांनी काय केलं याला महत्त्व आहे. 16व्या वर्षी माझ्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 16व्या वर्षी विवेकानंदांनी आपला धर्मग्रंथ गीता हा अवघ्या जगाला पटवून दिला. 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवरायांनी तोरणागड जिंकला. आणि आपली काय म्हणतात 16वं वरीस. आता मला सांगा, धोक्याचं आहे मोक्याचं आहे का शिकायचं आहे? लहान वयात काय केलं याला महत्त्व आहे. हा नरदेह पुन्हा आहे का? हा नरदेह पुन्हा मिळणे नाही. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पहिली प्रगती केली, तोरणागड जिंकला. म्हणून आपण आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांचे उदाहरणं सांगा, प्रभू श्रीरामचंद्रांचे उदाहरणं सांगा. संस्कार लावायचं काम कुणाचं असतं? आई वडिलांचं असतं. पण आत्ताचे माझे दशरथ राजे येतात 7:30 वाजता येतात, बॅग फेकतात हातातली. आपल्याला वाटतंय ना आपला मुलगा रामासारखा निवडावा, आपला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा निवडावा. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर जिजाऊ व्हावं लागेल. तेव्हा कोण जन्माला येईल? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. जर वाटतंय आपल्या पोटी राम जन्माला यावे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल? कौशल्य व्हावं लागेल. तेव्हा कोण जन्माला येतील? राम जन्माला येतील. कारण मुलगा चांगला निवडण्यासाठी पुण्य आणि संस्कार पाहिजे. महापुरुषांनी सांगितलंय, सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. मुलगा सुशील निघाला, आईचं पुण्य असतं. मुलगा चतुर निघाला, त्याच्या वडिलांचं पुण्य असतं. आणि मुलगा भाग्यवान निघाला, ते त्याच्या वंशहाचं पुण्य असतं. एवढं पुण्य जर पदरी असेल तर मुलगा नक्कीच चांगला निवडेल. पण यदा कदाचित जर मुलगा खोडकर आणि विचित्र निघालाच तर समजायचं कुठं तरी पुण्य आणि संस्कार कमी पडले. महापुरुषांनी सांगितलंय, उन्मादो मात्र दोषोन पितृदोषोन मूर्खतः कार्पण्य वंश दोषोन आत्मदोषोन दरिद्रतः. मुलगा उन्मत्त निघाला, आईचा दोष असतो. मुलगा मूर्ख निघाला, वडिलांचा दोष असतो. मुलगा दरिद्री निघाला, तो त्याच्या वंशाचा दोष असतो. मग अशी मुलं जर मिळाली, अहो दिसतात ना, तुमचे आहेत का? नाही बाई, आमची लई गुणाची, तुमची नाही बरं का, दुसऱ्या गावचं सांगते, तुमचं नाही सांगत. इतकी विचित्र मुलं असतात, इतकी विचित्र मुलं असतात. काही समजायचं कुठंतरी पुण्य आणि संस्कार कमी पडले. एका गावात कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं. गावचे पाटील आले ना, असे भिंतीसारखे आडवे झाले. मी हात
जोडले, म्हणलं का हो पाटील, कीर्तनात काही चुकलं का? पाटील म्हणे नाही ताई, कीर्तन तर लईच गोड केलं. मग म्हटलं असे भिंतीसारखे का आडवे झाले? म्हणे अहो ताई इतक्या लांब आल्या, माझ्या घरचा जरा चहा तर घेऊन जाल की नाही? बरं पाटील काही कमी नव्हते, 2-4 क्विंटलच्या वरच होते. त्यांच्या आडून काही दुर्गाताई दिसाना. हात जोडले, हो पाटील बुवा बराच उशीर झाला, इतका उशीर झालाय, आता कसं चहा प्यायला यायचं? नाही ना ताई, चला ना. गेलो, सोप्यावरती बसलो. बसल्यानंतर पाटलाच्या विचित्र कार्ट्याला कुठून तरी कळालं कीर्तनकार ताई आपल्या घरी आल्या. ते असं पळतच आलं, इतकं जोरात पळत आलं, इतकं जोरात पळत आलं, दणकन सोप्यावरती बसलं तसं मी वर टुनकून उडाले. एवढं विचित्र होतं ते. मला इतका राग आला. बरं बसलं मग शांत बसावा ना, माझे गालच धरले, मला म्हणतं चुकू 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 चुकू. बरं आता शांत बसावा ना. इतकं टेन्शन आलं. पाटलाला म्हणलं पाटील चहा येतो की नाही? पाटील म्हणे इतक्यात आला. हा काय ताई लगेच चहा घेऊन आला. अख्खा कपितला चहा बशीमध्ये ओतला, बशी तोंडाला लावली. लई टेन्शन आलं, लगेच निघायचं. विचित्र कार्ट्याने खूप त्रास दिला. मी चहा पिणार, चहाच्या बशीला तोंड लावलं, ते आलं बशीच्या दुसऱ्या बाजूने तोंड लावलं. मी म्हटलं अरे घे बाळा तूच पी. नाही ताई मला तुमच्या संग आवडतोय. पाटील म्हणे ताई पिऊ द्या ना, तुमच्या संग आवडतोय. अरे काय आवडतोय? बरं मी काय म्हणते, पिऊ द्या ना, जाऊ द्या, लहानच मुलगा आहे, तेच पिणार आहे, चहा कोण पिणार आहे? पण तुम्हाला खरं सांगू का, आतलं दुखणं त्याला झाली होती सर्दी. मी कोण चहाचा सुर केला की ते तिकून नाकाचा फुर्र करायचं. इतकं विचित्र होतं, इतका वैताग आला. अख्खा चहा कसा बसा घोटला. पाटलाला हात जोडले, का हो पाटील, सोन्यासारखं लेकरू कुणाचं आहे? पाटील म्हणे ताई तुमच्या आशीर्वादाने माझंच आहे. म्हणलं मग अशा सोन्यासारखे किती आहे? तुमच्या आशीर्वादाने 2 आहेत. म्हणलं बरं झालं 100 नाही तर अख्ख्या गावाच्या नाकात दम आणून सोडला असता. म्हणलं मग तुमचा एक सोन्याचा तुकडा इथं खोड्या करतोय, दुसरा कुठं आहे? म्हणते काय बाहेर तुमच्या बुटात पाणी ओततंय. विठ्ठल 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 विठ्ठल. पण लहान वयात काय केलं याला महत्त्व आहे. आपल्याला वाटतंय ना आपला मुलगा प्रभू श्री रामचंद्रांसारखा निवडावा, आपल्याला वाटतंय ना आपला मुलगा छत्रपती शिवरायांसारखा निवडावा. त्यासाठी आपल्याला कौशल्या व्हावं लागेल, जिजाऊ व्हावं लागेल. तसे राम जन्माला येणार नाही आणि शिवरायसुद्धा जन्माला येणार नाही. प्रभू श्री रामचंद्रांचं नाव ऐकल्यानंतर जशी देहामध्ये ऊर्जा येते, छत्रपती शिवरायांचं नाव ऐकल्यानंतर देहामध्ये ऊर्जा येते. आपल्याला जशी ऊर्जा त्यांचं नाव ऐकल्यानंतर येते, तसं आपल्याला आपल्या मुलांचं नाव ऐकल्यानंतर ऊर्जा यावी, असे आपले मुलं जन्माला आले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला कौशल्या व्हा आणि जिजाऊ व्हा. पण आत्ताची माझी कौशल्या काय करते माहिती का? 7:30 वाजता TV समोर बसते. आमचे दशरथ राजे येतात, बॅग फेकतात हातातली. अगं कौशल्या चहा देते का गं? ती वसकते, ती म्हणते थांबाव जरा, माझी आवडती मालिका लागली. हे म्हणतं कोणती गं? माझी आवडती मालिका आहे. मग तुम्हाला कशाला सांगू? ते बिचारा जातं, बॅग ठेवतं हातातली. अगं कौशल्या 8 वाजले, इतकी भूक लागली, थोडं जेवायला देते का हो? अहो थांबा ना जरा, माझी आवडती मालिका लागली. कोणती गं? माझ्या नवऱ्याची. हुशार आहे हो तुम्ही, मी तर काहीच बोलले नाही. पण जर आपण असं वागलो तर आपल्या पोटी राम जन्माला येणार नाही, छत्रपती शिवराय सुद्धा जन्माला येणार नाही. लहान वयापासूनच मुलांना संस्कार लावावे लागतात. लहान वयात काय केलं याला महत्त्व आहे. हा नरदेह पुन्हा मिळणे नाही, पशु पक्ष्यांना मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. इतका दुर्लभ आहे, कोटीचा फेरा करावा लागेल तेव्हा हा मनुष्य देह नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग मनुष्य देह वारा, मज लागे इतका दुर्लभ देह आहे तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला नाही. आपल्याला जर 10 नरदेह कळाला असता तर आपण मांसाहार केला नसता, पत्ते खेळलो नसतो, जुगार खेळली नसती, दारू प्यायला नसतो, केलं असतं का? नसतं केलं. म्हणून आजपासून दुर्गाताईंनी सांगितलंय, म्हणून आजपासून व्यसन करायचं नाही, आजपासून व्यसन करायचं नाही. ऐकलं ना? हां, मग आता धर्ममंडपाच्या बाहेर गेले का काढलेच तंबाखू. कीर्तनकार महाराजांना लई लांबून लांबून आणलं होतं म्हणा. आजचं लय बारीकच पिल्लू होतं रा. आजच्या ताईंचा गळा खूप गोड होता. अरे काय करतो, कीर्तनकार महाराजांनी सांगितलं ना व्यसन करायचं नाही. अरे तू गप रे. आपण जर ऐकावं तर त्यांनी तरी कोणाला सांगावं. म्हणजे हे असं करायचं, कीर्तनात येतोवर होय होय म्हणायचं आणि कीर्तनाच्या बाहेर गेल्यानंतर हाय ते चालूच ठेवायचं. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, नुसतं हो म्हणू नका. जे सांगितलंय ते आचरणात आणलं पाहिजे. देह मिळालाय, दुर्लभ आहे, त्याचं सार्थक करा. राजा आणि प्रधान रस्त्याने जात असताना राजाला एक उघडा मेंढपाळ दिसला. सुंदर तो अशा मेंढ्या चारत होता. राजाने बघितल्यानंतर राजाला त्याची दया आली. अंगावरती फक्त एक घोंगडी होती. राजाने त्याची सुंदर अशी शालजोडी काढली आणि प्रधानजींच्या हातात दिली. सांगितलं जा आणि त्याला ती शालजोडी देऊन या. प्रधानजींनी विचारावं, राजे सरकार कशासाठी ही शालजोडी? राजाने सांगितलं, मी जितकं सांगतो तुम्ही तितकंच करायचं. सांगितली रिकामे करावी सेवके. राजाने ती शालजोडी प्रधानाच्या हातात दिली. हातात दिल्यानंतर सांगितलं जा आणि त्याला देऊन या. प्रधानजी त्याच्याकडे जातात, त्याच्या हातात शालजोडी देतात. आता मला सांगा, राजाने ही शालजोडी त्याला कशाकरिता दिली? अंगावरती पांघरायला दिली. त्याने काय करावं? ती गवताच्या कुसळात टाकावी आणि त्याच्यावर 2 बुटाचे पाय देऊन उभी राहावं. मग काय पाहताय माझ्याकडे? आपलंही तसंच झालंय. हा नरदेह कशाकरिता मिळालाय? जन्माला कशाकरिता आलाय? अभंगाचं प्रथम चरण. जन्मायेवो निया देख, जन्मायेवो निया देख, जन्मयेवो निया देख, जन्मयेवो निया देख, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक. कशासाठी प्राप्त झाला? या देहाचं सार्थक व्हावं यासाठी देह प्राप्त झालाय. पण या देहाचं सार्थक होईल तरी कशाने? इतका दुर्लभ देह मिळालाय. नाथ महाराजांनी भागवतेत सांगितलंय, दुर्लभो ही मनुष्य देहो देही ना क्षणभंगुरा. उदाहरण सांगते. एकदा एका राजाचे पोट दुखू लागले. राजांनी प्रधानजीला आदेश द्यावा, जा आणि वैद्यांना घेऊन या. प्रधानजी पळत जातात, वैद्यांना घेऊन येतात. वैद्य राजाची नाडी तपासतो. नाडी तपासल्यानंतर सांगतात, औषधाकरिता जिवंत कावळा धरून आणावे लागेल. आता तो दृष्टांतातलाच कावळा. आता राजाला काय कमी होतं? राजाने सेवकांना आदेश द्यावा, जा आणि जिवंत कावळा धरून आणा. आता राजाचे सेवक निघतात. आता मला सांगा, जिवंत कावळा धरणे म्हणजे काय सोपं काम आहे का? नाही ना. जिवंत कावळा धरायचा आहे. आता राजाचे सेवक जातात, इकडे कावळा शोध, तिकडे कावळा शोध, पण कावळा काही सापडे ना. आणि ते जाताना एक दृश्य बघतात. एक आंधळा नदीमध्ये अंघोळ करत असतो. तो काय करत असतो? खाली बसला, वर उठला की अशी एक हाताने टाळी वाजवत असतो.
काय करत असतो? खाली बसला, वर उठला की हाताने अशी एक टाळी वाजवत असतो. असं करता करता त्याच्या हातात सापडला जिवंत कावळा आणि तो पाहिला राजाच्या सेवकांनी. आता आपलं काम झालं. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आता आपलं काम झालं. ते लगेच त्या आंधळाकडे गेले आणि त्यांना सांगितलं, काय रे आंधळ्या, तुझा कावळा देतो का? आंधळे फार हुशार असतात बरं का. त्यांनी ओळखलं हे राजाचे सेवक आहे. राजाचे सेवक आहे म्हटल्यानंतर तुझा कावळा देतो का असं विचारल्यानंतर आंधळाने सांगावं, माझा कावळा तुम्हाला फुकट वाटला का? नाही. मग हे घे 500 रुपये देतो. नाही 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 नाही, माझा कावळा काय 500 रुपयाचा वाटला का? त्याची लालच वाढली. त्याला वाटलं 5 दिवस जरी मंदिरात बसलो तरी 500 रुपये मिळणार नाही. असं करता करता त्या कावळ्याची किंमत 5 लाखापर्यंत गेली. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, तो हात असा वर होता की नाही तो पुढे केला, माझा कावळा घ्या आणि मला पैसे द्या. मग मला सांगा, हा कावळा दाना खातो, पाणी पिती करणार आहे का? नाही. तो गेला ना उडून. सांगायचं तात्पर्य, पावला हा देह का गटाली न्याय, न घडे उपाय घडवाले विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम